माइंड कंट्रोलद्वारे इतरांना मदत कशी करावी? निबंध. सिल्वा माइंड कंट्रोल पद्धती केवळ स्वतःच्या मानसिक विकासापुरती मर्यादित नसून ती इतरांना मदत करण्यासाठीही प्रभावी ठरते. एखाद्या व्यक्तीला पाहताही त्याच्या आजारांचा शोध घेणे ही गोष्ट आश्चर्यकारक वाटते, परंतु या पद्धतीत यापेक्षाही पुढे जाऊन त्या व्यक्तीच्या उपचारासाठी मानसिक ऊर्जा वापरण्याची संकल्पना मांडली आहे. या प्रक्रियेत मानसिक प्रोजेक्शन म्हणजेच मनाची जाणीव एखाद्या व्यक्तीच्या शरीरात नेली जाते. जिथे आपण आपली जाणीव पोहोचवतो, तिथे आपण केवळ निरीक्षण करत नाही, तर उपचारात्मक ऊर्जा देखील पाठवतो. ही ऊर्जा आपल्या मनाच्या हेतूंवर, इंटेन्शन्स, अवलंबून असते. जर आपण केवळ माहिती मिळवण्याचा हेतू ठेवला, तर ऊर्जा त्या दिशेने कार्य करते, परंतु जर आपण उपचार करण्याचा हेतू ठेवला, तर तीच ऊर्जा उपचारासाठी कार्य करते. परंतु केवळ इच्छा किंवा हेतू पुरेसा नसतो. जसे लेखकाने स्पष्ट केले आहे, केवळ विल पॉवर म्हणजे इच्छाशक्ती फार उपयोगाची ठरत नाही. त्यासाठी योग्य पद्धत आवश्यक असते. जसे आपण एखाद्या समस्येचा शोध घेण्यासाठी तिचे मानसिक चित्र तयार करतो, तसेच उपचारासाठी आपण त्या समस्येचे निराकरण झालेले चित्र मनात उभे करतो. म्हणजेच आजार किंवा त्रुटी नसलेली स्थिती आपण स्पष्टपणे व्हिज्युअलाइज करतो. हीच प्रक्रिया सायकिक हीलिंग म्हणून ओळखली जाते. या पद्धतीचे विशेष म्हणजे प्रत्येकाला यासाठी अत्यंत प्रगत तंत्र शिकण्याची गरज नसते. केस वर्क पूर्णपणे आत्मसात केले नसले तरी साध्या मानसिक स्क्रीनचा वापर करूनही व्यक्ती प्रभावीपणे इतरांना मदत करू शकते. जसे आपण समस्या सोडवताना मानसिक स्क्रीन वापरतो, तसेच इथेही त्या स्क्रीनवर आरोग्यपूर्ण स्थितीचे चित्र तयार करायचे असते. या पद्धतीचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे ती सोपी आणि सुलभ आहे. अगदी सुरुवातीच्या टप्प्यात असलेली व्यक्तीही या तंत्राचा वापर करून इतरांना मदत करू शकते. यासाठी आवश्यक आहे ते फक्त एकाग्रता, सकारात्मक विचार आणि स्पष्ट मानसिक प्रतिमा. एकूणच, सिल्वा माइंड कंट्रोल पद्धती आपल्याला शिकवते की आपल्या मनामध्ये केवळ स्वतःसाठीच नव्हे तर इतरांसाठीही उपचार करण्याची क्षमता आहे. योग्य हेतू, स्पष्ट कल्पनाशक्ती आणि सातत्यपूर्ण सराव यांच्या मदतीने आपण इतरांच्या आरोग्यासाठी सकारात्मक योगदान देऊ शकतो. हीच या पद्धतीची खरी ताकद आणि वैशिष्ट्य आहे.